होतं ते आता 56 टार्गेट आहे. ओके, हा 56 विन आहे. आवाज द्या ना, आवाज खूपच कमी गेलाय, कसा बसेल माझा. हॅलो, हा चला. हॅलो हॅलो, चेक. थोडा थोडा धन्यवाद. दोन्ही टीमचं विशेष सहकार्य, मी त्याबद्दल अजित मोहिते आणि बबलू पाटील या दोघांचेही विशेष आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 5 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आहे. हा, आणि विशेष म्हणजे दोन्ही टीमचे जे ओनर आहेत ना, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. मकरंद तोरसकर साहेब आणि त्याचबरोबरीने विकासजी गावडे साहेब, आपण दोघांचे देखील मनापासून आभार. आणि आता मॅचकडे जाऊयात, कारण एवढी वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा 21 वर्ष झालेत आणि त्याबद्दल आपलेही सहकार्य लाभलं, त्याबद्दल आपलेही आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 30 चेंडू आणि 56. हा, लाईनमन आपण अलर्ट राहायचंय, मॅच जरा जास्त महत्वाची आहे, त्यामुळे सगळे लाईनमन आपण देखील अलर्ट राहायचे. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. सलामीची जोडी अजित मोहिते आकाश तारेकर मैदानाच्या दिशेने दाखल होते. ती चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. बादल सर माझ्याबरोबर जुडलेत. मॅचला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 56 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अजित मोहितेच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल, ज्या ठिकाणी धावा येतील 4. फटका खूपच सुंदर होता. खोलवर टप्प्याचा चेंडू रूम बनवतोय, जागा बनवतोय कव्हरच्या दिशेने. एक सुंदर आकर्षक त्रिकोण चौकार. धावसंख्येची सुरुवात. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची जादू, ताकद, नजाकत या सगळ्याचं मिश्रण. धावसंख्येची सुरुवात होते. 56 धावांचं टार्गेट सेमीफायनल प्रवेश करण्यासाठी. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. हो, कॅच मात्र तिकडे सुटते. हा झेल खूप महत्वाचा होता. खूपच महत्वाचा हा झेल. एक साधा सोपा झेल. अजित सारखा मातब्बर खेळाडू चौकार मारल्यानंतर वाढलेला आत्मविश्वास आणि अशा वेळी विकेटकीपरकडून झेल सुटणं. या सामन्यात बऱ्याच गोष्टी प्रथम बघायला मिळत आहेत. 28 चेंडू शिल्लक, 52 धावांची गरज, 4 धावसंख्या, 2 चेंडूची समाप्ती. भूषण गोळे बॉलिंग मार्कवर एक लांबलचक रनअप. उंचापुरा खेळाडू, ताकदवान गोलंदाजी, मजबूत देहयष्टी या सगळ्याचं मिश्रण. डॉट बॉल. 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. हा सामना सुद्धा रोमहर्षक नक्की होईल. जे प्रेक्षक मैदानावर आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, खरोखरच तुमचं कौतुक आहे. क्रिकेटवर निरंतर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आणि त्यामुळे घड्याकडे न बघता हे सगळे प्रेक्षक मैदानावर जोडले गेलेत आमच्याशी. 56 धावांचं टार्गेट. कोणता असेल तिसरा संघ आज सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा. यावेळी सुंदर फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. एक सुंदर आकर्षक त्रिकोण चौकार. या षटकातील चौकार क्रमांक 2 पाहायला मिळतोय. भूषण गोळेवर प्रहार केले जात आहेत. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये 56 धावांचं लक्ष. अजित मोहिते सफल होतोय, ऑप्शनच्या बाहेर सरकतोय आणि एक सुंदर आकर्षक लिलया त्रिकोण चौकार. क्रीजच्या कोणाचा वापर करतोय चंदूसर? गोल फलंदाजी जर आपण बघितली अजितची, वेग कमी करण्यासाठी खूप खोलवर जातोय क्रीजमध्ये.
यावेळी ऑन द राईज, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ. पहिल्या विकेटचं पतन. सेलिब्रेशन पहा. भूषण गोळे, अजितला जीवदान मिळालं होतं विकेटकीपर कडून. त्या जीवदानाची पुरेपूर भरपाई करतोय आणि 5व्या चेंडूवर माघारी पाठवतोय अजित मोहिते, एक दमदार खेळाडू. 2 चौकार मारणारा अजित एका षटकार मारण्याच्या मोहात फसला जातोय. पहिल्या विकेटचं होतंय पतन. ऍक्शन रिप्ले, लान्स क्लुजनर स्टाईल मध्ये शेवटची झेप भूषण गोळेची, त्यानंतर रिलीज, पिचिंग खूप चांगल्या प्रकारे पिक केला होता चंदू सर. थोडीशी ताकद कमी पडली, ज्या ताकदीने चेंडू जाणं गरजेचं होतं, थोडीशी ताकद कमी पडली. शेवटच्या क्षणी लॉंग ऑफ हा सुंदर झेल टिपतोय. चांगली मॅच सुरू आहे आणि या मॅचची चर्चा सातत्याने होईल. मॅरेथॉन मॅच म्हणून देखील या मॅचकडे पाहिलं जाईल आणि दोन्ही टीम हार मानायला तयार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. अजित हल्ले प्रतिहल्ले पहा. अजितने 2 चौकार मारले, भूषणने 2 संध्या निर्माण केल्या. त्यानंतर चांगल्या सुरुवातीनंतर अजित बाद होत आहेत. जयराज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आकाश त्यांच्या जोडीला आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 3ऱ्या दिवसाची सेमीफायनल कोण गाठणार याची अजूनही उत्कंठा कायमच आहे. मॅच दोलायमान अवस्थेमध्ये आहे. भूषण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकला. या ठिकाणी जर पाहिलं तर वाईट बॉल घोषित केला जातो आणि 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. योग्य बॉल होता. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी जागेवर थांबताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 8 धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपली आहे. म्हणजे ही मॅच पहा किती अटीतटीची होताना पाहायला मिळते. बादल सर 8 धावा धावफलकावर आहेत आणि 56चं टार्गेट म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48ची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. दोन्ही संघमालक दर्जेदार संघमालक आहेत. क्रिकेटवर प्रेम करणारे मकरंदभाई तोरसकर, विकास गावडे. आणि ही स्पर्धा ही मानाची स्पर्धा आहे सर. याचं बक्षीस किती आहे, त्यातील रक्कम किती मिळणार, ही गोष्ट खूपच दुय्यम प्रतीची. पण हा चषक आहे मानाचा आणि अशा स्पर्धेत सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही संघमालक, दोन्ही संघातील कर्णधार, संघातील खेळाडू या सामन्यासाठी आपलं 100% नव्हे 100%पेक्षा काकणभर जास्त योगदान देण्यासाठी आसुसलेले. 24 चेंडू 48 धावा, 5 षटकांचा सामना, 56 धावांचं टार्गेट, रिक्वायर्ड रन रेट 12च्या जवळपास. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. भूषण गोळे दर्जेदार गोलंदाजी करतोय. 2 चौकार तर खेचले गेले होते. 2 संधी निर्माण केल्या होत्या भूषणने, त्यातील 1 संधी दवडली जाते. पण त्यानंतर मात्र भूषण एक महत्वाची सफलता मिळवतोय. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 8, शिल्लक चेंडू 24, 48 धावांची गरज. श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट्स संघ आणि समोर राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ. सावंतवाडी तालुक्यातील हे 2 दर्जेदार संघमालक संपूर्ण भारतातील दर्जेदार संघ या स्पर्धेसाठी निवडतायत आणि हे 2 संघ एकमेकांच्या समोर या क्वार्टर फायनलमध्ये. तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी, श्रीतेज 11 पुणे हे 2 संघ पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सेमीफायनलसाठी पात्र ठरलेत आणि आज 3रा दिवस, ही 3री रजनी, सर्वात लांबलेला सामना. जवळपास 2-2.5 तास हा सामना चालू आणि तरीसुद्धा रसिक प्रेक्षक, क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे प्रेक्षक अजूनही मैदानावर उपस्थित. दुसऱ्या षटकाची गोलंदाजी, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर, पेडणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस. खोल्या टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने, फटका तर खूप सुंदर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, प्रयत्न चालू आहेत पण शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक आणि चेंडू यातील शर्यत चेंडू जिंकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन विश्रांती घेतोय. क्रिकॉन चौकारासाठी.
चांगला फटका इकडे पाहायला मिळाला. अगदी चांगलं बदल आली ते पाहायला मिळालं. गॅप शोधण्यात यशस्वी राहिले आणि एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आकाश तारेकर. प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तोच अनुभव इकडे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी आकाश करतायत. मॅच महत्त्वाची आहे. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. अशाच प्रकारचा सामना सुरू आहे. कारण इकडे जर जिंकलात तर तुम्हाला सेमीला जायचे सर. पॉवर प्लेचं षटक, फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन, एक शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू, गली क्षेत्रामध्ये एक खेळाडू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि लॉंग ऑन सीमारेषेवर 2 खेळाडू, एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप मिड ऑनच्या दिशेने. गवरेश बॅक टू द बॉलर. फटका तर खूप सुंदर होता, क्षेत्ररक्षण दर्जेदार. यावेळी जर डिरेक्ट हिट झाला असता तर आजच्या दिवसातील हा सर्वात सुंदर रनआउट ठरला असता. नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालं होतं. धनंजय अक्षय तावरे. तर नक्कीच अशा प्रकारचे बॉल अगदी वेगात धावत जाऊन पकडणं आणि थ्रो करणं तेवढं सोपंही नव्हतं आणि परंतु चांगला प्रयत्न केला इकडे म्हणावं लागेल. दोन्ही टीम आपला बेस्ट लेवल बेस्ट देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे ही मॅच चर्चेत राहील. अगदी बरोबर सर. इथून हरणं कोणालाच न आवडणारं. 22 चेंडू 43 धावांची गरज. हो 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 यावेळेला एक चांगला बॉल. काय बॉलिंग करतायत गौरेशने आजचा दिवस आणि गौरीची बॉलिंग हा चर्चेचा विषय राहिलाय. गौरेश हा गुणी खेळाडू आहे. मालवण बोर्डिंग मैदानावर जेव्हा सुपर ओव्हरच्या षटकात त्याने गोलंदाजी केली होती, योगेश पेंडकर, कृष्णा सातपुते सारखे दर्जेदार खेळाडू समोर असताना गौरेश नागवेकरने एका धावेचं षटक सुपर ओव्हरमध्ये टाकलं होतं आणि त्यानंतर गौरेशने मागे वळून पाहिलंच नाही. मोठमोठ्या स्पर्धाचा हा दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. हो, आणखीन एक विकेट आली आहे. गौरेश ज्याचा आपण या ठिकाणी चर्चा करत होतो त्यांनी मात्र आपल्या टीमला विकेट मिळवून दिली आहे. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. सर शेवटच्या क्षणापर्यंत सोडा, हा सामना जर सुपर ओव्हरमध्ये गेला तर आश्चर्य वाटायला नको. एवढं दर्जेदार क्रिकेट या दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. दोन्ही संघात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, बॅटची कट घेऊन चेंडू, सर्कल क्लिअर होत नाहीये. कर्णधार खुश दिसतोय आपल्या गौरेशच्या या गोलंदाजीवर. खूप लांबलेला सामना म्हणून क्रिकेटच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल, पण अजूनही सामना बाकी आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूने हार न मानता खेळणारे सगळे खेळाडू आपापल्या संघासाठी आणि आपल्या संघ मालकासाठी 100% योगदान देणारे हे सगळे खेळाडू मैदानावर प्राणपणाने ही लढत लढतायत. 56 धावांचं लक्ष्य, 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गौरेश नागवेकर 4 चेंडूमध्ये 5 धावांचा खर्च. एक महत्वाची सफलता पहिल्या षटकामध्ये. भूषण गोळे एक सफलता आणि त्यानंतर या षटकात अजून एक सफलता. नवीन फलंदाज मैदानावर मंदार गुरव. विशेष म्हणजे या 13 धावांमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार सुद्धा आहेत. म्हणजे डॉट बॉलची संख्या देखील मोठी पाहायला मिळाली आहे. मंदार गुरव हे ते नाव आहे. मला आठवतंय की मुंबई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात ज्या खेळाडूला एका मॅच जिंकून देण्यासाठी तब्बल 35,000 रुपये कॅश मिळाली होती मुंबई प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये, तेच खेळाडू आहेत मंदार गुरव. काळ्या चौकीचा बंड्या, परंतु गोव्याचा हा गोलंदाज देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय गौरेश नागवेकर. पाहूया मंदारसाठी सज्ज होतील गोलंदाजीसाठी. चांगला बॉल इकडे मनगटी फटका खेळताना पाहायला मिळेल. चांगला बॉल आणि फटकाही चांगला आणि तिकडे एक धाव तर मिळते. दुसरीचा प्रयत्न, परंतु लगेच सावरले तिकडे क्षेत्ररक्षक रणजित फराटे ज्यांचा उल्लेख केला होता आम्ही, तेच होते. त्या जागेवर रणजितने आज दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. आपल्या संघासाठी निश्चितच काही धावा वाचवल्यात आणि रणजितसाठी ती जागा मिडविकेट, लॉंग ऑन, मिड ऑन हा एरिया त्याचा फेवरेट. म्हणजे एका जागेवर उभा राहून आता जर तो मिडविकेटला उभा असला तर लॉंग ऑन ते स्क्वेअर लेग हा एरिया कव्हर करणारा हा खेळाडू म्हणून त्याच्याकडे ही जबाबदारी कॅप्टन अगदी आवर्जून देतो. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 14 धावा 2 गडी माघारी परतलेल्या आहेत. आजचा दिवस जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा महत्वाचा दिवस आणि महत्वाची मॅच. यावेळेला फटका खेळलाय, तोही फसलाय, बॉल हवेत आणि तिकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. मॅच हळू 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 रंगतदार अवस्थेकडे होताना पाहायला मिळते आणि हा गौरेश काय बॉलिंग करतोय आज, जबरदस्त.
आकाशची देखील एक महत्त्वाची विकेट आली आहे आणि बादल सर इकडे तिसरी विकेट देखील गुडघा जमिनीवर टेकून खेळायचं होतं आकाशांना. खरं तर स्ट्रोक त्यांना मिड विकेटला खेळायचा होता, परंतु त्यांची बॉडी पोझिशन प्रॉपर नाही बनली आणि आकाश फटका खेळल्याच नाराज झाले होते आणि पर्यायाने माघारी देखील परतलेत. आकाशची प्राइज विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. गौरेशचं सेलिब्रेशन सुद्धा त्याच्या सुसंस्कृतपणाचं लक्षण. उच्च शिक्षित खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटवर काही मोजके खेळाडू जे उच्च शिक्षित आणि त्यामध्ये आम्ही गौरेशचं वारंवार कौतुक करतो. चंदू सर ज्याप्रमाणे सिंधुदुर्गचा दर्शन बांदेकर मैदानावरच्या वर्तणुकीसाठी प्रसिद्ध, अगदी तसाच आमच्या गोमंतक भूमीचा आमचा हा सगळ्यांचा लाडका खेळाडू. म्हणजे सिंधुदुर्गच्या कॉमेंटेटरवर जसं गोमंतक भूमीने प्रेम केलं, आमच्या सिंधुदुर्गच्या भूमीने गोमंतक खेळाडूंवर सुद्धा तसंच प्रेम केलं. आणि यामध्ये गौरेशचं नाव एका वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या उंचीवर. हो, गौरीश यांना आपण इकडे पाहतोय. मॅच ऑन आहे कारण बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. या टीममध्ये जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. आज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मंदार गुरव आहेत. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातील जोवेली नावाचं गाव आहे आणि त्या गावचे खेळाडू करण धुळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचे एक दर्जेदार बॅटर आणि तेवढे चांगले फिल्डर आहेत करण धुळे. आणि समोर जर पाहिलं तर आता भूषण गोळे पुन्हा येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकात त्यांनी 8 धावा खर्ची केल्या, परंतु महत्त्वाची विकेट अजित मोहितेंची घेतली होती जी खूप महत्त्वाची होती. मॅच ऑन आहे, मॅच काही संपली नाही. 18 बॉलमध्ये 42 आणि ज्या पद्धतीने ही बॅटिंग लाईनअप आहे, या 42 धावा करण्याची क्षमता सुद्धा या बॅटरमध्ये आहे ना. परंतु कशा प्रकारे बबलू पाटील गोलंदाजांना यूज करतायत आणि कशा प्रकारे अजित मोहिते आपल्या एका फलंदाजाला योग्य वेळेला पाठवतायत किंवा मार्गदर्शन करतायत, ही गोष्ट या मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे फलंदाज मैदानावर येतील, थोडे स्थिर स्थावर होतील, मोठे फटके खेळतील, त्यावर सगळी गणित अवलंबून. फटका तर सुंदर. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो मोठा फटका. क्रिकॉन सिक्सर डायरेक्ट चंद्रार. मंदार गुरव, चंदू सर जे कौतुक मंदार गुरवचं आपण केला, तर मुंबई प्रीमियर लीग मध्ये मिळवलेली मोठमोठी बक्षिसं, कॅश प्राइज आणि त्याची चुणूक पाहायला मिळते. बॅकफुटवर गेला होता, बडवे ट्रान्सफर केलं होतं मागच्या पावलावर आणि एक सुंदर फटका इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. क्रिकॉन सिक्सर. हो, एक वेगळाच फटका खेळला इकडे. पॉवर पहा किती जास्त जनरेट केली होती या फटक्यावर. भूषणही पलटवार करणं जाणतात. यावेळेला फटका फसलाय याचा उल्लेख देखील केला होता मी. आणि इकडे विकेट येताना पाहिलं मी. ते मॅच काय सुरू आहे, कधी इकडे कधी तिकडे अशीच मॅच सुरू आहे. कधी मॅच राजाराम वॉरियर सावंतवाडीच्या बाजूने, कधी बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सच्या बाजूने. अगदी बरोबर सर. चंदू सर जे प्रेक्षक या मॅचची वाट बघून घरी गेले असतील ते उद्या पस्तावतील. एक दर्जेदार सामना त्यांच्या नशिबातून हुकला म्हणून. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये भूषण बॉलिंग मार्कवर. आणि जे थांबलेत त्यांचं तो विशेष कौतुक. आता हा सामना होतोय ना, तुमच्या सगळ्यांचं क्रिकेट प्रेम आहे म्हणून हा सामना होतोय. तुम्ही जागलेला आहात म्हणून हा सामना या ठिकाणी होतोय. तुमच्या क्रिकेट प्रेमाला सलाम म्हणून हा सामना इकडे पाहायला मिळतोय आपल्याला. 4 विकेट गेल्यात, 20 धावा झाल्यात. बाजूनही मॅच ऑनच आहे, मॅच काही संपलेली नाहीये. त्यामुळे एका बाजूला विकेट टिकून धावा करायच्यात, एका बाजूला धावा रोकायच्या आहेत. मॅच पहा, मॅच सकाळी आनंद देते, मॅच दुपारी आनंद देते, मॅच संध्याकाळी आनंद देते, मॅच रात्री आनंद देते, मॅच मध्यरात्री आनंद देते आणि थोड्या वेळाने पाठ देखील होईल. आताही आनंदच देते. अगदी बरोबर. हा रामप्रहर चालू होईल सध्या सर. अगदी थोड्याच वेळात रामप्रहर ज्याला म्हटला जातो. दिवसाचे 8 वेगवेगळे प्रहार असतात आणि हे 8 वेगवेगळे प्रहर, ज्या प्रहराने दिवसाची सुरुवात होते तो प्रहर अगदी थोड्याच वेळात. धावसंख्या होते 20. अजूनही 36 धावांची गरज. 56 धावांचं लक्ष. भूषण बॉलिंग मार्कवर आणि नवीन फलंदाज किसन देवेंद्र. 20 धावा धाव फलकावर आहेत. दोन्ही संघांना संधी तर अजून आहे. 16 बॉल 36 धावांची आवश्यकता. 4 विकेट गेल्यात. हा प्लस पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय फिल्डिंग टीमचा, परंतु मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आहे यांची. यावेळेला वेगवान चेंडू मात्र इकडे पाहायला मिळालाय जरूर. अपील तर जोरदार होत आहे. पंचांची थोडीशी बातचीत होईल का बघूया. येणारा काळ सांगेल, येणारी वेळ सांगेल. एक मोठं अपील सेलिब्रेशन सुद्धा मैदानावर चालू होतं. चंदू सर, हा सामना किती महत्वाचा आहे. दोन्ही बाजूने त्याची चुणूक या एका चेंडूवर आपल्याला पाहता आली. टप्पा पडल्यानंतर चेंडू गेला होता वेगाने विकेटकीपरच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स सो युटी आउट.
20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक महत्वाची विकेट ऐन मोक्याच्या क्षणी. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंची सांगता. भूषण ही तिसरी सफलता भूषणच्या खाती जाते. आगोखी गोलंदाजी म्हणजे काय असतं, भेदक गोलंदाजी म्हणजे काय असतं, विस्फोटक गोलंदाजी म्हणजे काय असतं, या सगळ्याचं उदाहरण मैदानावर पाहायला मिळत आहे. 15 चेंडू शिल्लक राहतात या सामन्यामधील. 56 धावांचं लक्ष. एक एक धाव किती महत्वाची, एक एक विकेट किती महत्वाची. आतापर्यंत 5 खेळाडू बाद होत आहेत आणि या 5 बाद झालेल्या खेळाडूमधून 4 खेळाडू चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे बाद झाले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मोठ्या फटक्यानिशी ज्या खेळाडूंनी सुरुवात केली, ज्यांच्याकडून अपेक्षा होती, असे खेळाडू धावगती वाढवण्याच्या नादात चुकीच्या फटक्यांवर बाद झाले. सर्कलमध्ये यातील जास्त झेल पाहता आले. मात्र मैदानावर योगेश अण्णा, ज्या योगेशने यापूर्वीचा सामना कुठेही चित्रात नसताना आपल्याला संघाला जिंकून दिला होता, पुन्हा एकदा जबाबदारी योगेशच्या खांद्यावर. राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ 56 धावांचा पाठलाग करतोय, स्ट्रगल करतोय. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही 36 धावांची गरज. भूषण गोळे ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक भूषण आपल्या नावे करेल का? षटकाराने सुरुवात झाली होती चंदू सर या ओव्हरची, पण त्यानंतर षटक बघा कुठे पोहोचतंय. ज्या गोलंदाजाचं स्वागत केलं होतं षटकाराने, तो गोलंदाज पॉसिबल हॅट्रिकवर येऊन विराजमान होतोय. 15 चेंडू 36 धावांची गरज. योगेश पवार, करण धुळे मैदानावर थोडंसं नांगर टाकून उभं राहावं लागेल. ज्याप्रमाणे आमच्या आनंदवाडीचे सगळे मच्छीमार बांधव भर समुद्रात नांगर टाकून लाटांवर स्वार होतात, अगदी तीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. योगेश सन्मान देतोय, हलक्या हाताने चेंडू स्टिअर करतोय. बॅकवर्ड पॉइंट पर्यंत चेंडू पोहोचतोय. एकेरी धावेवर योगेश स्वतःच्या खात्याची सुरुवात करतोय. चंदू सर, बऱ्याच वेळा क्रिकेटच्या मैदानावर आम्ही आमच्या मच्छीमारांचं उदाहरण देत असतो. समुद्राच्या अजस्त्र लाटा आणि वादळी वाऱ्यांना तोंड देत उभा असणारा आमचा आनंदवाडीचा मच्छीमार, अरबी समुद्राला प्रतिकार करत प्रसंगी आपल्या घरादारासाठी पोटासाठी मृत्यूशीही झुंजणारा आमचा आनंदवाडीचा मच्छीमार, आणि त्यांचा आदर्श खेळाडूंना सुद्धा ठेवावं लागेल. या प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला झुंजावं लागेल. स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. काय म्हणावं या खेळाडूंना. तुम्हाला मैदानावर उभं राहणं गरजेचं, नांगर टाकणं गरजेचं. अशा वेळी अजून एक खराब शॉट सिलेक्शन. बाद झालेला 6वा खेळाडू आणि या 6व्या खेळाडू मधील 5वा खेळाडू माझ्या मते चंदू सर, जो खराब शॉट सिलेक्शनमुळे माघारी परततोय. हो, अगदी या ठिकाणी त्याचा उल्लेख करावा लागेल, कारण विकेट अगोदरच गेल्या होत्या आणि त्यावेळेला एक थोडासा बेजबाबदार फटका पाहायला मिळतो इकडे. कारण भूषण अगदी लयमध्ये गोलंदाजी करतायत. विशेष म्हणजे आता त्यांच्या खात्यात 4थी विकेट देखील जोडली गेलेली आहे. करणचा प्रयत्न होता की दबाव झुगारायचा आणि त्यासाठी काहीतरी वेगळं करायचं, आणि आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत सुमित सोलंकी बॅटिंगसाठी. हाही खेळाडू जर पाहिलं तर दर्जेदार आहेत. दीव परिसरातील खेळाडू आहे आणि 21 धावा धावफलकावर. थोडासा दबाव वाढलाय, परंतु एक प्लस पॉईंट काय, योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या मैदानामध्ये जी काही त्यांनी अप्रतिम अफलातून आयुष्यातील सर्वोत्तम खेळी खेळली आहे ना, ती कोणीही विसरू शकणार नाही. अगदी बरोबर. त्या सामन्यामध्ये योगेशने एक पाया रचला. या सामन्यात योगेश त्या इमारतीवर कळस चढवेल का? प्रतीक्षा असेल सर. अजूनही योगेशने स्ट्रगल करावा. योगेशने ही खिंड लढवावी. ज्याप्रमाणे बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत गडावर पोचेपर्यंत प्राणपणाने खिंड लढवली, आज योगेश अण्णा तुझ्यावर असेल जबाबदारी. योगेश पवारचं नाव घेतल्यानंतर योगेश अण्णाची सुद्धा आठवण येते. आणि एका चित्रपटामध्ये सुनील शेट्टींनी भूमिका केली होती, येडा अण्णा. आज मैदानावर योगेशने खरोखरच येड्यासारखी कामगिरी केली. कारण शहाणी माणसं इतिहास वाचतात, पण येडी माणसं इतिहास घडवतात. 13 चेंडू 35 धावांची गरज. 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सुमित सोलंकी, योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. हो, इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलणार आहे. मॅच मधील चुरस काही कमी झालेली नाहीये. सुमित मैदानात आहेत, योगेश मैदानात आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 वर गेली आहे. मॅच जिंकण्यासाठी 13 बॉल 34. तसं पाहिलं तर 13 मध्ये 5 षटकारांचाच खेळ आहे हा. परंतु पाहूया, तेवढं सोपंही नाहीये आणि अवघडही नाहीये. मॅच रंगली आनंदवाडीतील आणि अगदी जो प्रवास 6 वाजता सुरू झाला, 3:30 वाजेपर्यंत निरंतर सुरू देखील आहे.
यावेळेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने मात्र बॉल ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. धावसंख्या 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. थोडंसं अशी मजाक देखील योगेश पवार करतात आणि ते इकडे आपल्याला पाहायला मिळालं. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे आणि सुमित सोलंकी आणि योगेश पवार यांचं मैदानात असणं का या मॅचला जिंकून देणार का. क्रिकॉनचा बॉल आहे हेही विसरून चालणार नाही आहे आणि हे आनंदवाडीचं मैदान आहे हेही विसरून चालणार नाही आहे. पाहूया फक्त 3:30 वाजलेत हेही विसरून चालणार नाही आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. चंदू सर, कोकणातल्या माणसांना एवढ्या रात्रीपर्यंत जागरण करायची सवय आहे. बऱ्याच वेळा आम्ही जागे असतो, कधीतरी दशावतार नाटकासाठी, कधीतरी डबलबारीसाठी, कधीतरी दिवाळी दिवशी काराट फोडण्यासाठी. आज पुन्हा एकदा त्या सगळ्या सणांची सुद्धा आठवण येईल, त्या सगळ्या उत्सवांची सुद्धा आठवण येईल. 12 चेंडू आणि 33 धावा. ज्या देवगड भूमीमध्ये आम्ही चंदू सर आहोत ना, संपूर्ण भारतभर ज्या डबलबारी बुवांची चर्चा होते त्यातील सगळ्यात जास्त डबलबारीचे बुवा या देवगड तालुक्यामधून आहेत. असे अनेक बुवा आहेत ज्यांची चर्चा होते जगाच्या कानाकोपऱ्यात. संदीप पुजारे बुवा आहेत, संदीप लोके बुवा आहेत, असे अनेक नामवंत बुवा जे देवगडच्या भूमीने दिलेत. यांच्याबद्दल आपण उद्या वेळ मिळेल तेव्हा नक्की बोलूयात. सध्या मैदानावर रंगलेली डबलबारी सावंतवाडी तालुक्यातील हे 2 मालक आज मैदानावर डबलबारी बुवांच्या भूमिकेमध्ये आहेत. मकरंद तोरसकर आणि दुसऱ्या बाजूने आमचा मित्रवर्य गावडे. 12 चेंडू 33 धावा. 12 चेंडू आणि 33 धावा. धनंजय भिंताडे गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर सुमित सोलंकी, योगेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जिंकणार कोण आणि सेमीफायनलला जाणार कोण याची चर्चा आहे. अजित मोहिते दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय तावरे यांना देखील आपण पाहतोय. दोन्ही संघ बलाढ्य आणि मॅचही चांगलीच होईल. अजूनही ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इकडे केली गेलेली आहे वाईटसाठी. तिसऱ्या पंचांकडे इशारा येतोय. बघूया पंचांचा, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल. थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, पण प्रतीक्षा केल्यानंतर असं म्हणतात की संयमाचं फळ खूप गोड असतं, चांगलं असतं. तो थोडासा संयम. विजयाचं लक्ष 56 धावा. अडखळती सुरुवात केली होती. खरी सुरुवात खूपच कठीण झाली होती श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघासाठी. पण त्यानंतर मात्र राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ 56 धावांचा पाठलाग करतोय, स्ट्रगल करतोय. 23 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांची सांगता. 4थ्या षटकाची सुरुवात. हा पहिला चेंडू समाप्त झाला की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. तिसऱ्या पंचांचा इशारा येईल. तर चंदू सर, ही खूप मोठी परंपरा आहे. ज्याप्रमाणे देवगड ओळखलं जातं या क्रिकेटसाठी, तसेच देवगडची ही भूमी ओळखली जाते डबलबारीच्या बुवांसाठी. अजून एक इथली पारंपरिक इथली एक कला आहे आणि ती आहे दिंडी भजन. जर तुम्हाला संधी मिळाली तर देवगडचं दिंडी भजन म्हणजे काय असतं, अर्ध्या पाऊण तासामध्ये देवगडचे कलाकार काय काय दाखवतात आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. व्यावसायिक कलाकार त्यांच्या पुढे मागे राहतील. चालू आहे पडताळणी, चालू आहे तिसऱ्या पंचांकडे आणि निर्णय व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल इकडे कळवलं जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलत आहे. सुमित आणि समोर जर पाहिलं तर धनंजय. हो, यावेळेला फटका मात्र फसताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलला दिशाच नाही देऊ शकले सुमित. अगदी बॉल पाहिलं तर ते चांगला नव्हता, परंतु शॉर्ट सिलेक्शनच नाही होऊ शकलं शेवटपर्यंत आणि विकेट आली आहे. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. सुमित सोळंकी. अपेक्षा होती सुमितकडून, पण अजूनही अपेक्षा एका बाजूने आहे. सर, जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा संघासाठी योगेश उभा राहतो. यावेळी चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गौरेश नागवेकर या चेंडूसाठी होता. पॉईंटच्या जागेवर क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडथळा होईल असं वाटत असतानाच गौरेश चेंडूवर नजर स्थिरावतोय. या सामन्यात गोमंतक भूमीचे 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि तिन्ही खेळाडू आक्रमक दर्जाचे. गुरुप्रसाद आरोस्कर आहे मॅन फ्रॉम पूर्वा. बॉलिंग मार्कवर मगापासून आपण ज्याचं कौतुक ऐकत होतो, ज्याने आता पॉईंटवर झेल घेतला. पेडणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस. गौरेश नागवेकर फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा असं ज्याला म्हटलं जातं. मॅन फ्रॉम वजरी अप्पाली कळंगुटकर. गोमंतक भूमीचे हे खेळाडू. आणि ज्याप्रमाणे चंदू सर, आपण महाराष्ट्र पोलीसच्या जाबाज सैनिकांचं कौतुक करतो. आम्हाला कौतुक आहे सिंधुदुर्ग पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि गोवा पोलीस या सगळ्याच पोलिसांचं प्रचंड कौतुक आहे. आणि त्याची कारणंसुद्धा अगदी साधी सोपी, अगदी स्पष्ट. कारण जगातला पहिला जिवंत फिदाईने आतंकवादी पकडण्याचं कार्य सुद्धा आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केलंय आणि त्यासाठी तुम्हा सर्वांनाच आमच्या पोलिसांचा अभिमान. 11 चेंडू 32 धावा.
24 हा धावफलक 7 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम वॉरियर सावंतवाडी संघाचा स्ट्रगल चालू आहे. नवीन फलंदाज साहिल लुंगळे यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसात साहिलच्या नावे आहे. या सामन्यात योगेशला साथ देणं गरजेचं. एखाद दुसरा मोठा फटका सुद्धा साहिलला खेळावा लागेल. 11 चेंडू 32 धावांची गरज. धनंजय, साहिलसाठी टाकला गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळाला. आता चर्चा हीच किंवा प्रश्न हा आहे की योगेश पवार स्ट्राईकला कधी येणार. अगदी बरोबर, योगेशने स्ट्राईक घेणं गरजेचं आहे किंवा ती मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. पण अशा क्षणी अशा ठिकाणी सामना येऊन थांबतोय सर की एखादी विकेट सुद्धा तो बहाल करू शकत नाही, एखादा बळी सुद्धा तो देऊ शकत नाहीये किंवा आपल्या एखाद्या खेळाडूची विकेट बहाल सुद्धा करू शकत नाहीये. 10 चेंडू 32 धावांची गरज. या वेळेला स्ट्रोक तर चांगला खेळला, समोरच्या दिशेने बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डरच येताना पाहायला मिळतात. थोडीशी कदाचित दुखापत देखील झाली की काय, परंतु आणखीन एक विकेट या ठिकाणी आले. विकेट नंबर 8 आणि प्रश्न हाच की योगेश पवार स्ट्राईकला कधी येतील. साहिल चंदू सर, एक साधी सोपी गोष्ट, एवढा तुमचा दर्जेदार मॅच विनर खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने थांबलाय, तो वाट बघतो स्ट्राईक आपल्याकडे कधी येईल, चेंडू संपत चाललेत. मात्र हा खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रतीक्षेत राहतोय आणि दुसऱ्या बाजूने एकामागोमाग एक विकेट पडतायत. हे क्रिकेट माझ्या नजरेत थोडंसं अनाकलनीय क्रिकेट पाहायला मिळतंय चंदू सर. 9 चेंडू 32 धावांची गरज. धावफलक 24 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम वॉरियर्स सावंतवाडी तवडे संघाची ही सध्याची स्थिती. जो संघ विजयी ठरेल तो दिमाखदार रीतीने प्रवेश करेल सेमीफायनलसाठी. अजूनही योगेश जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन एका बाजूने खिंड लढवतोय आणि योगेशला साथ देण्यासाठी मैदानावर प्रवेश करता होतोय. परंतु तरी देखील जर का 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले, 2 तर मोठे फटके आले तर मजा येईल मॅचमध्ये. ते 2 फटके मारावेच लागणार आहेत, 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत, कारण 32 धावा धावफलकावर, 24 धावांवर 8 विकेट आलेले आहेत. 9 चेंडू 32 धावांची गरज. या षटकातील अजून 3 चेंडू बाकी. धनंजय भिंताडे, ही भिंत खरोखरच ज्याच्या आडनावात भिंत हा शब्द आहे, अगदी भिंतीसारखी गोलंदाजी करतोय आणि या भिंतीवर मोठे प्रहार करणं, एखाद्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं, निष्फळ. आठ चेंडू 32 धावांची गरज. या फलंदाजांनी काय ठरवलं असेल? राजाराम वॉरियर सावंतवाडी संघाची फिल्डिंग कोच यांनी काय निर्णय घेतला असेल? कदाचित शेवटचे 6 चेंडू योगेशकडे द्यावेत. या षटकात अजून एखादा षटकार, एखादा चौकार वसूल करावा हा प्रयत्न असेल. हे कॅल्क्युलेशन जर असेल तर ते सुद्धा योग्य म्हणावं लागेल. पण शेवटच्या ओव्हरमध्ये योगेशसाठी 25 धावा करणं तेवढं सोपं नसेल. 8 चेंडू 32 धावांची गरज. एखादा षटकार या उर्वरित 2 चेंडूमध्ये. पण धनंजय भिंताडे, तळाच्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावं हे धनंजय बऱ्यापैकी जाणतो. सध्याच्या युगात टेनिस क्रिकेटमध्ये तळाचे फलंदाज हा शब्द तसं वापरणं चुकीचं ठरेल, कारण प्रत्येक जण थोडी ना थोडी फलंदाजी करणं जाणतो आणि या थोड्याशा का फलंदाजीच्या जोरावर आताच्या या सुंदर नवीन आकर्षक स्वरूपाच्या, आधुनिक स्वरूपाच्या बॅट्स आहेत आणि क्रिकॉनचा चेंडू, सिमेंटचं पीच, या सगळ्याचं परिपाक म्हणून एखादा षटकार या 2 चेंडूमध्ये 10व्या क्रमांकाच्या बॅटरने मारला तर आश्चर्य वाटायला नको. 8 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि फलंदाज, काय होतंय? फलंदाज हिट विकेट झाला की काय? रुको, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. काय झालं या चेंडूवर? मला वाटतं हिट विकेट कदाचित. पाय लागतोय उजव्या एसटीला. हिट विकेट होतोय आणि शेवटची जोडी मैदानावर. शेवटची जोडी हा एक मोठा सामना. चंदू सर, संपूर्ण स्पर्धेतील सर्वात लांब आणि जास्त वेळ चाललेला हा सामना. अशोक सर, थोड्याच वेळात सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतरच आपण जाऊया. हा, अगदी बरोबर. तोपर्यंत ही मॅच संपेपर्यंत इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्टचा दुसरा दिवस बघायला हरकत नाही. काल बुमराने केलेली कमाल
बुमरा कधी एवढा ॲग्रेसिव्ह दिसत नाही चंदू सर, पण काल विकेट मिळवताना बुमराला अजून एक ओव्हर टाकायची होती, पण नॉन स्ट्रायकरवरचा फलंदाज थोडासा वेळ काढत होता. 2 वेळा बुमराला त्याच्या बॉलिंग मार्कवरून थांबवलं गेलं. प्रचंड संतापलेला बुमरा पहिल्यांदाच बघायला मिळाला आणि त्याच्या गोलंदाजीवर लाबुशेन आऊट झाल्यानंतरचं बुमराचं सेलिब्रेशन आजच्या दिवसाचं सोशल मीडियावरचं हायलाईट होतं. तर ज्या प्रेक्षकांचं खरोखरच क्रिकेटवर मनापासून प्रेम आहे त्यांना संधी असेल हा सामना झाल्यानंतर लगेच मोबाईलवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 7 चेंडू 32 धावा. हा ख्वाजा आऊट झाला होता. करेक्शन, ख्वाजाची विकेट घेतल्यानंतर बुमराचं आजचं सेलिब्रेशन. 7 चेंडू 32 धावा, शेवटची जोडी मैदानावर. धनंजय बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडून षटकाची सांगता करणारा हा अखेरचा चेंडू, अखेरची जोडी. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव योगेश नाकारतोय कारण योगेशकडे स्ट्राईक येणं गरजेचं. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 32. मागील ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली आणि ती सुद्धा वाईडची आलेली आहे. एवढी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आणि आता मात्र मॅच 6 चेंडू 32. मॅच खूप मोठी आहे, परंतु योगेश पवार काही करू शकतात. आणि आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा योगेश पवार यांच्यावर लागल्यात. योगेश कमाल धमाल बेमिसाल पुन्हा एकदा करेल चंदू सर, मला सुद्धा विश्वास आहे. ज्याप्रमाणे योगेश मैदानावर नजर स्थिरावून आहे, यापूर्वीच्या सामन्यात शॉट सिलेक्शन योगेशने खूप सुंदर केलं होतं. शेवटचे 6 चेंडू 32 धावांची गरज. शेवटची जोडी मैदानावर. राजाराम वॉरियर्स तवडे संघ 56 धावांचा पाठलाग करतोय. श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघ अजून एका मोठ्या स्पर्धेत सेमीफायनलच्या दिशेने प्रवेश करता होईल का? अगदी काही दिवसापूर्वी ध्रुव ट्रॉफी गोमंतक भूमीची मानाची स्पर्धा सिंधुदुर्ग आणि गोवा मर्यादित या स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळवलं होतं. मकरंद तोरसकर यांच्या श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट या संघाने. दुसऱ्या बाजूने विचार केला तर राजाराम वॉरियर्स तळवडे संघ हा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व्यावसायिक संघ. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ पाहायला मिळतो. विकास गावडे यांच्या मालकीचा संघ आणि विकासच्या वडिलांचं नाव राजाराम. आपल्या वडिलांच्या नावे हा संघ विकास मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळवत असतात. राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट. 6 चेंडू 32 धावांची गरज. योगेशचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा इरादा होता. मिड ऑन पर्यंत चेंडू पोचतोय. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळवली जात आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेनिशी इक्वेशन 5 चेंडू 30 धावा. 5 चेंडू 30 धावा. आता गणित सोपं होतंय चंदू सर. आता एकच पर्याय समोर राहतोय, 5ही षटकार मारण्याचे. आता द्विधा मनस्थिती ठेवण्याची गरज नाही. आता काय करावं याचा विचार करण्याची गरज नाही. आता फक्त तुम्हाला चालवायचा आहे दांडपट्टा. समोर नीरज चोप्रा ज्याप्रमाणे भालाफेक करतो, ज्या वेगात ज्या लांबीने आपला भाला फेकतो, त्या लांबीने वेगाने ताकदीने योगेशला 5 षटकार मारायचे आहेत. 5 चेंडू 30 धावांची गरज. प्रथमेश गोसावी आहेत, परंतु अजूनही रणनीत्या प्रतिस्पर्धी टीमच्या सुरू आहेत. त्यांना माहित आहे की योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते काही करू शकतात. आणि आपण देखील आशावादी असतो की टीम म्हणत असेल दादा आहे ना आमचा, तर पाहूया दादा कशा प्रकारची कामगिरी करतील. 5 चेंडू 30. अजूनही मॅच आहे, मॅच कुठे संपली आहे. 5 षटकार मारावे लागतील लगातारच्या 5 चेंडूवर. अशा प्रकारचे असंख्य कारनामे त्यांनी या अगोदर देखील केलेत. पावसाळ्यात केलेत, रबर बॉलला लेदर बॉलमध्ये केलेले आहेत आणि त्याचबरोबरीने टेनिस बॉलमध्ये सुद्धा केलेले आहेत. आणि यावेळेला बॉल पाठीमागे जातोय आणि सेलिब्रेशन पहा काय जबरदस्त होत आहे. मॅचला जिंकत असताना बबलू पाटील आणि कंपनी सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मकरंद तोरसकर यांचा बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट्स हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरतोय. या स्पर्धेत सहभाग घेणारा विकास गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, या संघाचे सुद्धा आम्ही विशेष आभार मानतोय. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा 3रा संघ ठरतोय श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर एका मोठ्या स्पर्धेत रोहित स्पोर्ट हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय आणि रोहित स्पोर्ट या नावाची जादू ती सुद्धा मैदानावर पाहायला मिळते. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा 3रा संघ ठरतोय. श्रीतेज 11 पुणे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तनुष 11 सावंतवाडी आणि तिसऱ्या दिवशी श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ. सेमीफायनल मध्ये हे 3 संघ
आज संध्याकाळी 5 वाजता आपण भेटणार आहोत आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-21 पर्व तिसऱ्या रजनीची सांगता होते, चौथ्या दिवसाची पहाट होते. आजच्या संध्याकाळी आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. 4 मातब्बर दर्जेदार संघ शेवटच्या दिवशी आपापसात एकमेकांच्या समोर उभे राहतील. सेमीफायनलचा थरार अनुभवण्यासाठी तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल. आपण सर्वांनी बहुसंख्येने यावं. डी ग्रुप आपल्या समोर आणि यामधील असतील संघ राजगुरुनगर खेड, कोयंडे 11 कालवी, NP स्पोर्ट, मीरा भाईंदर आणि रणझुंजार वैभववाडी या 4 संघांची झुंज पाहण्यासाठी आजच संध्याकाळी 5 वाजता या मैदानावर आपण सर्वांनी यावं. यस घेऊन जातोय चंदू सरांच्या सोबत. हो, Lucky ड्रॉ draw सुद्धा साठी. आपण तिकडेच करू. आणि मी थांबतोय. धन्यवाद. त्याच बरोबरीने मॅन ऑफ द मॅच भूषण गोळे या. जबरदस्त कामगिरी भूषण गोळे यांची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. इकडे या. ड्रॉ आपण इकडेच करतोय आणि ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला ना त्याच्याकडून ड्रॉ करतोय आपण. तोच ठरवणार मिक्सर कुणाला जाणार. मॅच पुरस्कार भूषण गोळे यांना जातोय. 4 विकेट महत्वपूर्ण त्यांनी घेतल्या आणि त्याचबरोबरने कीर्ती सेलचं गिफ्ट वाउचर, आकर्षक भेटवस्तू, त्याचबरोबरने एक्स स्पोर्टच्या माध्यमातून जी आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबरने प्रतीक स्पोर्टचं टी-शर्ट आणि मानाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साताऱ्याचे स्टार खेळाडू भूषण गोळे यांना जातोय. आणि एक मोठा आणि लांबलचक चाललेला सामनावीराचा पुरस्कार मिळतोय. भूषण काय म्हणाल? तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणखी एक भूषण स्वतः मराठी उद्योजक सुद्धा आहेत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक सुद्धा आहेत आणि आज मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळतोय. भूषण काय म्हणाल या मॅच विषयी? या मॅच विषयी बोलण्यापेक्षा मी या टुर्नामेंटबद्दल बोलेल. इथं गेल्या वर्षी पण मी आलो होतो इथं खेळायला आणि गेल्या वर्षी काही कारणामुळे क्वार्टर फायनलला येऊ शकलो नाही. बाकीच्या जबाबदारी असल्यामुळे थोडं येऊ शकलो नाही. पण ह्या वर्षी मी ठरवून आलो होतो की ह्या वर्षी आपण फायनल डेला जायचंच. काही झालं तरी आपण फायनल ही खेळायचीच. आणि टुर्नामेंट खूप छान असते. इथं खेळण्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघत असतो. आणि आता तुमच्या शुभ हस्ते मिक्सर कुणाला दिला जाणार? भूषण जरा व्यवस्थित, खास माणसांना गेला पाहिजे. आहेत ना ज्यांनी तिकीट घेतल्यात? मिक्सर फक्त 10 रुपयामध्ये आणि तुमचा मिक्सर सध्या भूषण गोळेच्या हातात आहे. नंबर आहे मिक्सर साठीचा 606. 606 ज्याला मिक्सर मिळणार आहे. जो मारतो सिक्सर त्याचं नाव भूषण गोळे आणि त्या सिक्सर मारण्याने तुम्हाला मिक्सर दिलाय. वा, काय नाव तुमचं? फरान उलसेकर, कुठून आलात? देवगड. देवगडचेच आहात आणि आता घरी आईला खूप आनंद होईल. काय म्हणाल? मिक्सर घेऊन आलाय घरी आणि कसं वाटतंय आता मिक्सर मिळालाय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. अभिनंदन आपलं. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला. आणि हा मिक्सर तुमचा झालाय आता. एक भूषण बरोबर देखील फोटो घ्या आणि ठीक आहे. यस, या ठिकाणी हा मिक्सर देखील भूषणच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. आजचा दिवस या ठिकाणी, आजची रात्र या ठिकाणी संपते.